पेन्शन वाढीबाबत मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र राज्यातील सुमारे 72 लाखाहून अधिक पेन्शनधारकांसाठी राज्य आणि केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केलेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकारने पेन्शन वाटपाच्या प्रक्रियेत मार्च 2026 पासून मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर चला पाहूया काय अपडेट आहे. तर 2025 मध्ये सुमारे 5,000 पेन्शनधारकांचे पैसे चोरीला गेल्याच्या पार्श्वभूमीवर हे नवीन सुरक्षा नियम लागू करण्यात आलेला आहे. सरकारने सांगितलेली कामे प्रत्येक पेन्शनधारकाने पुढील 8 दिवसाच्या आत पूर्ण करणे आवश्यक. अनेक पेन्शनधारकांचे आधार कार्ड 10 ते 15 वर्षापूर्वीचे आहे. वाढत्या वयानुसार चेहऱ्यात बदल झाल्यामुळे बायोमेट्रिक स्कॅनिंग मध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. जर दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये उदाहरणार्थ SBI आणि पोस्ट ऑफिस खाते असेल आणि दोन्हीकडे एकच मोबाईल नंबर लिंक असेल तर फसवणुकीचा धोका वाढणार. जर दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये खाते असेल आणि दोन्हीकडे एकच मोबाईल नंबर लिंक असेल तर फसवणुकीचा धोका वाढतो. आता 2025 ची KYC आता ग्राह्य धरली जाणार नाही. मार्च महिन्याचा हप्ता जमा होण्यापूर्वी बँकांनी नवीन KYC अपडेट मागितले आहे. तर अंगठ्याचा ठसा किंवा बायोमेट्रिक डेटा चोरला जाऊ नये यासाठी आधार कार्डची बायोमेट्रिक लॉक सुविधा वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्या पेन्शनधारकांची पेन्शन स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये येते त्यांनी सूचनांकडे गांभीर्याने पाहावे, लक्ष द्यावे. तसेच तांत्रिक बाबी पूर्ण केल्या नाहीत तर मार्च महिन्याची पेन्शन बँकेच्या खात्यावर जमा करण्यात तांत्रिक अडचण येऊ शकते असेही कोषागार कार्यालयाकडून आवाहन करण्यात आले. थँक्यू.